महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निरामने ती संगेची तारणे दिन उदरणे नवल कोण नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया भले 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 ज्यांच्या प्रपादाने कथेचा ज्यांच्या प्रपादाने बाबाजी सद्गुरु दास सुदा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कि जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देव उदारा सुपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अलंकापुर पीठाधीश्वर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे मावली साधकांचे मायबाप वैष्णवा अग्रगणी अशा अनेक विशेषणाने उपयुक्त भगवान ज्ञानोबा आहे वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज भक्ती प्रेम मूर्ती
श्री संत नामदेवराय, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज, भक्ती प्रेम मूर्ती नामदेवराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, साधक हृदय सद्गुरु नाना महाराज आदी करून सकल संतांना वंदन करून उपस्थित असलेल्या मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणाला सुरुवात करूया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या कीर्तन निरूपणा करताना सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निळोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत प्रासादिक गोड अभंग आहे. या अभंगातून श्री संत पिंपळनेर निवासी निळोबाराय संत त्रयांच्या महिमेचं वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्या अगोदर काही पर्याय देणं उचित आहे, आवश्यक आहे. सालाबाद प्रमाणे चालू वर्षी मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि सगळ्यांच्या प्रेमाने आपल्या या देवीदास धर्मशाळेमध्ये, तुम्ही म्हणाल महाराज चालू वर्षाप्रमाणे हे 2 वर्ष तर कोरोनामध्ये काहीच नाही हो, आम्ही आलो नाही. 2 वर्ष कार्यक्रम झाले बघा. नानांच्या पूजनीय नानांच्या स्मृती समाधीजवळ आम्ही 2 वर्ष सोहळा अखंड केला, खंडित झाला नाही. ज्ञानोबारायवर नितांत प्रेम करणारे वारकरी स्वतःच्या रक्ताला विसरल, ज्ञानोबारायला नाही विसरत. 726 वर्षापासून हा सोहळा चालू आहे महाराजा. तुम्हाला वाईट वाटेल, कीर्तनाच्या सुरुवातीलाच ज्या मायबापानं रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं याची टोपी माझ्या डोक्यावर, माझा फेटा त्यांच्या डोक्यावर, हे सगळं उदव्याप केलं आणि आपल्या लेकरासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी धन कमावून ठेवलं, संपत्ती कमावून ठेवली. अशाही मायबापाची तिथे आपण विसरतो का नाही? नक्की विसरतो. आपण आपल्या आज्याची पुण्यतिथी विसरतो. मग निपड पंजोबा, खापर पंजोबा, आपड पंजोबा, पंजोबा हे तर वेगळंच राहिलं. स्वतःच्या रक्ताला विसरणारे आपण ज्ञानोबारायला नाही विसरत. का बरं असं? का काय कारण आहे की आम्ही ज्ञानोबाला नाही विसरत? त्याचं मुख्य कारण आहे, जे रक्त स्वतःच्याच रक्ताचा विचार करते ना, त्या रक्ताला जग विसरते, आणि जे रक्त जगाचा विचार करते त्या रक्ताला समाज नाही विसरत महाराजा. नाही विसरत ज्ञानोबारायला. 726 वर्षापासून अव्याहतपणे, जसं इंद्रायणीचं पाणी अखंड अशा प्रकारचं वाहते आहे, तशा प्रकारे हा सोहळाही अशा प्रकारचा होतो आहे. म्हणून सगळ्या वारकऱ्यांना या नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. हरिभक्तीपरायण निरंजनजी शास्त्री महाराजांनी मला ही आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेला मी बहुतेक डावलत नाही महाराज. का बरं? कारण ते नानाच्या गादीवर आहे. नाना साधकावर किती प्रेम करावं, त्यांचं नावच साधक हृदय आहे. ही धर्मशाळा अनेक विद्यार्थ्यांना या धर्मशाळेनं आश्रय दिला. नुसता आश्रय दिला नाही, पोटाची व्यवस्था केली. नुसती पोटाची व्यवस्था केली नाही, तर त्या साधकाला साधना करण्याकरता, मार्गक्रमण करण्याकरता नानांनी उपदेशही केला. कान धरण्याचं सामर्थ्य नानामध्ये होतं. टाप नव्हती महाराज.
काय वैभव आहे या धर्मशाळेचं. इकडे वैद्य बाबा, इकडे पूजनीय बोधे बाबा, श्री गुरु नाना महाराज, मोठमोठे. शांतता एवढी, टाचणी पडली तर आवाज यायचा. बाबांचा जेव्हा पाठ चालू राहायचा वैद्य बाबांचा, तर खाली एवढी शांतता होती देवा की टाचणी पडली तरी आवाज यायचा. ही धर्मशाळा साधकाची धर्मशाळा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याच परंपरेचा वारसा, वसा, ओजस्वी परंपरेचा तेजस्वी वारसा निरंजनजी शास्त्री महाराज. बरं, इथपर्यंत हे प्रकरण थांबत नाही महाराज. त्यांच्या पोटी जन्माला आलेले जे रत्न आहे ना, मगाशी असं कवटळून धरलं मला. असं मी आजचा अभंग निवडलेला होता. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, हा अभंग घेणार होतो. या बुवानी म्हणजे कृष्णा महाराजांनी इथं मला सांगितलं का तो आपला अभंग महिषीपुत्रा मुखे. आणि मग मला वाटलं गड्या याचंही आवर्तन करू आपण. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तावनेमध्ये न थांबता आपण या अभंगाचा प्रवास करूया. ज्यांचा अभंग आहे, आजच्या कीर्तनाचा आणखीन एक वैभव आहे की आजच्या कीर्तनामध्ये ज्यांना आजच महाराष्ट्र भूषण मिळाला, त्यांचं नावही भूषण आहे. हरिभक्तपरायण भूषण महाराज तळणीकर. वय कमी आहे पण संप्रदायात वयावर डिपेंड नाही महाराज. चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्ष आणि मुक्ताबाईचं वय लहान आहे. 14 वर्षाच्या मुक्ताबाई 1400 वर्षाचा चांगदेवाला उपदेश करते. ज्ञानाने गिनल्या जाते व्यक्ती, वयानी नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असे भूषण महाराज तळणीकर हेही कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांनाही मनोभावे प्रणाम आहे. महाजन महाराजही उपस्थित आहे, आमचे गुरुबंधू आहेत, त्यांनाही प्रणाम आहे. सगळ्यांना प्रणाम करतो आणि अभंगाला प्रवेश करतो. ऐका, हा अभंग निळोबारायांचा आहे. 1 तास कीर्तन करूया आपण. निळोबाराय म्हटले ना, त्यांचं नाव घेतलं ना, तर निळोबारायांच्या पुढे जे लागल्या जाते सहज लक्षात येते ते निष्ठा. निष्ठेचे अनेक प्रकार आहेत महाराज. निळोबारायांचं नाव घेतलं की आठवते गुरुनिष्ठा. निष्ठा कशी असावी गुरूंवर हे निळोबारायांकडे पाहू. भरपूर निष्ठा आहे. धामनिष्ठा, ज्या आळंदीमध्ये राहतो हे धाम आहे. या धामाच्या प्रती कसं राहिलं पाहिजे, हे धाम सोडून न जाणारे साधक आहे, भले काही होऊ, त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात. धाम साधना, धामनिष्ठा, नामनिष्ठा आहे. नाम वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. उघडा मंत्र जाना, रामकृष्ण हरी म्हणा. कोणी दिला? बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्ण हरी. वाक्य चांगलं आहे का? आपला मंत्र कधी बदलायचा नाही. वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र आहे की हो. वारकरी संप्रदाय दुसरी भानगडच नाही. गुरुनी जो मंत्र दिला, काय मंत्र दिला? रामकृष्ण हरी आहे की नाही? रामकृष्ण हरी. माणसं बदलतात गड्या, आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले बदलताना. वारकरी संप्रदायात राहतात, वारकरी संप्रदायाचं सगळं गुणगौरव करतात, वारकरी संप्रदायात सगळं होतंय. पण कुठे थोडे गेले, कोणाच्या सहवासात आले की मी माणसं मंत्र बदलवताना पाहिलेलं आहे. रामकृष्ण हरी मंत्र बदलवायचा नाही. एक मंत्र असला पाहिजे तो जीवनात. मंत्रनिष्ठा आहेत महाराज, धामनिष्ठा आहे, वैष्णवनिष्ठा आहे, एकादशी निष्ठा आहे. प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमची निष्ठा बदलवणार नाही. पूजनीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले हॉस्पिटलमध्ये भरती होते. शरीर काम करत नव्हतं. एकादशीचा दिवस होता. डॉक्टरांनी सलाईन वगैरे ते लावलेले होते हातामध्ये.
बाबा 4ला उठलेले होते, चिंतन करत होते की आज एकादशी आहे. कालही यांनी स्नान मला करू दिलं नाही, पण आज स्नान केल्याशिवाय मी राहणार नाही. निष्ठा आहे, निष्ठा आहे देवा. हे बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे. बाबा उठले, स्वतःच्याच हाताने ते सलाईंचं ते काढलं आणि बाथरूमला आंघोळीला गेले. गार पाणी. इथलं पेशंट कुठे गेले, पेशंट कुठे, धावतच आले सगळे. काय आले जी, सगळे धावत आले. धावत आल्याच्या नंतर बाबांनी डोकं वर केले, डोकं ओलं केलेलं, अंग ओलं झालेलं आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी स्नान करत होते. काय निष्ठा असलो. बाबा तुम्ही या अवस्थेमध्ये स्नान करणं बरं नाही, तुम्हाला ताप आहे, तुम्हाला सलाईन चालू आहे. तेही डॉक्टर आदर करत होते त्यांचा. अर्थ असा आहे देवा, काहीही झालं तरी, भरपूर प्रमाण आहे, काहीही झालं तरी आम्ही निष्ठा बदलवणार नाही, आम्ही एकादशीची निष्ठा बदलवणार नाही. पंढरपुरामध्ये घरानं झालं, नामदेवरायांचं 3ऱ्या चरणात उल्लेख आहे त्यांचा. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये एकादशी निष्ठा, काय निष्ठा असेल महाराज एकादशीची. सगळं घरचं घर वारकरी पंथात होतं. नाही तर आपल्या घराचा विचार करा, बोलणं बरं नाही, उचितही नाही, पण बोलतो. क्षेत्र आहे, माय पांडुरंगाला, बाप खंडोबाला, मुलगा चंदीगडला आणि मुलगी नाही का प्रजत पिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू. म्हणजे एका, मी त्या संप्रदायाला बोलत नाही बरं काही, एका घरामध्ये 4 संप्रदाय आहे हे सांगायला लागलो. त्याचा नातू बिल्ला लावून असते असा, नाही का, बिल्ला लावून. मी संप्रदायाला त्या बोलू नाही लागलो, मी दुसऱ्याचे हे नाही करायला लागलो. एका घरामध्ये 5-5, 6-6 संप्रदाय धड 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 धन 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 घुसले, हे मी तुम्हाला सांगू लागलो. पण नामदेवाच्या घरी पहा, नामदेवरायांच्या घरी पहा, 14चे 14 जण, 15वी त्यांची गंगाखेडची दासी. निष्ठा नाही बदलवली, एकच निष्ठा. नारायण महाराज म्हणतात, आमाव्रत एकादशी, आमाव्रत एकादशी, आमाव्रत एकादशी, आमाव्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ, भले भले भले, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ. आमाव्रत एकादशी, 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 आमाव्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळसी, केशव तीर्थ तुळसी, अनिक नेनोबा साधन, अनिक नेनोबा साधन, आम्हाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी. एक व्रत एका घरी, एक देव एका घरी. नाही तुमचे देवघर तपासून पहा. निष्ठेवर लय बोलता येण्यासारखं आहे. आहा, आपल्या घरातले देव पहा, किती वेगवेगळ्या प्रकारचे. ज्या जत्रेला गेलो त्या जत्रेतून देव आणला का? खंडोबाला गेला, खंडोबा आणला, खंडोबाला गेले, खंडोबाला. तुळजापूरला गेले, तुळजा भवानी. 5 देव आपल्या घरी असले पाहिजे. त्याचा एक स्वतंत्र अशा प्रकारचा विचार आहे. 5 संप्रदाय शास्त्राने मान्य केलेले आहे.
पण काही काहींच्या घरामध्ये बापरे 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 बापरे, त्या फोटोच्या मागं तो फोटो, त्या बाबाचा फोटो, त्या महाराजांचा फोटो, त्या अक्काचा फोटो, त्या ताईचा फोटो. अरे 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 अरे, एक निष्ठा एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. नामनिष्ठा, नामनिष्ठा, एकादशी निष्ठा, संप्रदाय निष्ठा. पंढरीमध्ये आषाढीच्या दशमीला जर वारकरी गेला नाही तो जुने वारकरी म्हणायचे एकतर तो मेला असल, नाहीतर तो अंथरुणावर खिळून बसला असल. काय निष्ठा असल महाराज पूर्वीच्या लोकांची, आणि काय निष्ठा आहे आपली. निष्ठा निष्ठीच आहे सगळी. अरे अरे, कीर्तन, पाऊस चालू होते, पावसात भिजणारे माणसं वेगळे आणि हरिनामाच्या कीर्तनात भिजणारे माणसं वेगळे. मंडप पडला तरी चालेल पण कीर्तन थांबवायचं, ही निष्ठा आहे देवा, निष्ठा. मला मुख्य मुद्दा इथं प्रकर्षण सांगायचं आहे. निळोबारायांची निष्ठा एवढी सुंदर निष्ठा होती महाराज. तुकोबारायांच्या भेटी करता महाराज बसले अनुष्ठानाला. अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला. तुकोबा माझा, तुकोबा माझा, तुकोबा माझा, तुकोबा तुकोबा. देवाला वाटलं हे अनुष्ठानाला बसलेलं आहे, आपण गेलं पाहिजे. विटेवरचा मायबाप परमात्मा पुढे आलेला आहे आणि कमरेवर असे हात ठेवलेले, करकटावरी ठेवून या समचरण दृष्टी असे उभे राहिले. हे निळोबा, निळोबा. मान वर करून पाहिली तर जगत पिता परमात्मा, जगाचा मालक पुढे उभा आहे. निळोबानी खाली मान टाकली. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का कालासी, प्रार्थिल्या वाचुनी. तुला कोणी बोलावलं? मग तुम्ही इथं कशा करता बसलेले आहे कृष्ण महाराज? तुम्ही कशा करता बसलेले आहे? तू कयाचा धावा करीत असे, तू कयाचा धावा करीत असे, तू कयाचा धावा करीत असे. मी तुकोबासाठी बसलेलो आहे, मी तुमच्या करता नाही बसलो. महाराज देवाचा नाईलाज झाला आणि देवाला तुकोबाला पाठवावं लागलं. संप्रदायामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याच्या नंतरही परत आले, आपल्या मुली करता आले. आले की नाही? मुली करता आले की नाही? बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा बाबा, मायचं मुलीचं, बापाचं मुलीचं हे वेगळंच प्रेम असते देवा. भेटी करता आले तुकोबा. आम्ही ज्या भूमीमध्ये साधना केली थोडीफार, ते सुदुंबरे नावाचं गाव आहे. भंडारा डोंगराच्या खाली, आज महाराजांचं कीर्तन होतं ना तिथं, त्याच्या पायथ्याला गाव आहे. सुदुंबरे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये 2 टाळकऱ्यांची समाधी आहे, गवरशेठ वाणी आणि संताजी महाराज जगनाडे. संताजी महाराज चाकणचे मामाच्या गावी आले होते. मामाच्या घरी गुरं वगैरे चारायला राहिलेले होते. तेली समाजाचे संत होते, तिथं आलेले होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, त्या संतांजी महाराजांच्या आनाभाना झालेल्या होत्या. तुकोबाराय, माझ्या अंतसमयीला तुम्ही आले पाहिजे बरं. आणि तुकोबा तर अगोदरच निघून गेले होते. चांगला ऐकताय तुम्ही कीर्तन. तुकोबा तर अगोदर निघून गेलेले होते. संताजी महाराजांना पुरवण्यासाठी खूप प्रयास केला, पण एवढं मुडकं शिल्लक राहत होतं, माती झाकल्या जात नव्हते. महाराज तुकोबारायांना यावं लागलं. 3 मुष्टिका माती टाकावी लागली. समाधी पूर्ण झाली. तुम्हाला पाहायला मिळेल आजही ती समाधी पूर्ण झाली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, निळोबाराय करता तुकोबाराय आले आणि निळोबारायांच्या मस्तकावर काय ठेवला? हात अशा प्रकारचा ठेवले. बरे 1-2 दिवस नाही, 9 दिवस नाही, 32 दिवस नाही, किती 42 दिवस उपोषण केलं. काय निष्ठा असेल! अरे काय निष्ठा!
महाराजांनी कालच्या कथेमध्ये एक निष्ठा सांगितली. चलो मच्छिंदर गोरखाया रे डोळा दिला का नाही? अरे आपल्या गुरु करता काय दिला? डोळा दिला. ज्या परंपरेची दिंडी आपल्या धर्मशाळेत वास्तव्याला आहे ती परंपरा दस्तापूरकरांची, मारोतराव महाराजांची. आणि त्यांनी खांद्यावरचा पताका दिला मोठ्या महाराजांनी की आता ही परंपरा तुम्हाला सांभाळायची आहे. तोच खांद्यावरचे पताका पूजनीय अच्युत महाराजांना दिली आणि ती परंपरा अशा प्रकारची चालू आहे, अखंड आहे, खंडतच नाही, नाही का? खंडतच नाही. तुकोबारायांनी दर्शन दिलं निळोबारायला. याला म्हणतात गुरुवर असणारी निष्ठा. काय गुरुनिष्ठा असते महाराजा? नुसतं शिकापुरतं नाही, 4 वर्ष थांबलं गेलं मग नाही. नाही, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. जरा धाडस करूनच बोलतो गड्या. ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका आहे की नाही? 700 श्लोकावर ज्ञानोबारायांनी टीका केली. गीतेवर टीका केली ज्ञानोबारायांनी, पण पदोपदी गुरुचं स्तवन केलं. गुरु गीता आहे, गीतेवर टीका आहे, पण पदोपदी जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. आता हृदय हे आपुले चौफाडून यावले, वरी वैसवू पाऊले श्री गुरुचे. ज्ञानोबारायांकडून शिकाव की गुरुनिष्ठा कशी असली पाहिजे. श्री गुरु सारी खासता पाठी राखा, श्री गुरु सारी खासता पाठी राखा. वैद्य बाबाची चाल आहे. श्री गुरु सारी खासता पाठी राखा, श्री गुरु सारी खासता पाठी राखा. इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे. श्री गुरु सारी खासता भले भले, श्री गुरु सारी खासता पाठी राखा, श्री गुरु सारी खासता पाठी राखा, श्री गुरु सारी खासता पाठी राखा. निष्ठा, ज्ञानोबारायांची निष्ठा गुरूंच्या विषयी. निळोबारायांचं नाव आलं की गुरुनिष्ठेमध्ये त्यांचा अभंग आहे, सेवेकरता घेतलेला आहे. नाथ महाराजांचं जर नाव घेतलं तुमच्या पुढे काय काय लक्षात राहते? काय काय लक्षात राहते? म्हणजे नाथ महाराजांनी एवढी शांती जगात कोणाजवळ नव्हती. बरं, सगळ्या संतांजवळ हे गुण होतेच सगळे, पण विशेषत्वानं या संताकडे ते गुण प्रकर्षाने पाहायला मिळत होते. नाथ महाराज म्हटलं, लक्ष्मण बुवा, नाथ महाराज म्हटलं की शांती. किती शांती हो. येवन अंगावरी तुंकला रे, प्रसाद देऊनी मुक्त केला. चालता चालता एखाद्याला लाथ लागली नाही इथं बसल्या बसल्या, ते माणसं म्हणतील, माणसं जिथं बोलायचं आहे तिथं बोलत नाही हो. जिथं बोलू नये नामदेव राया तिथं माणसं बोलल्याशिवाय राहत नाही. काही ठिकाणं असे आहे जिथं बोलूही नाही, तिथं बोलतात, मग मार खातात. बोलतात ना, मग मार. दोघांचं भांडणं चालू, तिसऱ्याला कशाला की कशाला जायचं तिथे? विठ्ठला विठ्ठला लात जर लागली ते म्हणून काय रे डोळ्यात काय गेलं काय तुझ्या, दिसत नाही का, ऑपरेशन झालं का, मोतीबिंदू झाला का, अमुक झालं काय, तमुक झालं काय, नाही का असं म्हणते. तुला मधातून कीर्तनातून जायला लाज वाटते का, अमुक टमुक. किती बोलतात माणसं. नाथ महाराजांच्या अंगावर थुंकले, माझ्या अंगावर थुंकून पहा आता कीर्तन झाल्यानंतर. शांती आपली बापरे, गरम होईल. कठीण आहे ना, सोपं नाही आहे. हे बघा,
कीर्तन करणं फार सोपं आहे. 2-4 अभंग इकडे तिकडे ताल तुंगा केला काय मस्त कीर्तन होते. कथाही करणं सोपं आहे. अगदी 1500-1600 श्लोक पाठ केले की कथाही छान होते, कीर्तनही चांगलं होतं. 4-5 राग मस्त तयार केले, तुमचं भजनही चांगलं होते. गड्या साधू बनणं फार कठीण आहे रे. सगळं व्हावं बाबा पण साधू होऊ नये. लोक लय बोलतात, सहन करावं लागतंय. एवढं सहन करावं लागतंय की असं वाटते कशाला आलो आळंदीत, फाशी घेऊन मराव तिकडे. एवढा त्रास होते. अरे बाप रे. अंतर्बाह्य जन आणि आतलाही संघर्ष आहे, बाहेरचाही संघर्ष आहे. आतही विकार आहे, बाहेरही विकार अशा प्रकारचे बसलेला आहे. नाथ महाराज म्हणतात कशी परिस्थिती उघड्या, शांत राहणं ठिका. एक वाक्य देतो तुम्हाला जाता जाता. वाक्य असं आहे, अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते ना त्यावेळेस फक्त शांत थांबा, काही करायचं नाही. रागात निर्णय नाही घ्यायचा. रागात ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेतला तो निर्णय 100% चुकते. नाथ म्हटले की शांती आहे, तुकोबा म्हटले की वैराग्य आहे. मग मी कीर्तनात प्रवेशच करायचो आहे अजून. तुकोबा म्हटले की वैराग्य आहे. किती वैराग्य. सातारा जिल्ह्यामध्ये निगडी नावाचं गाव आहे. त्या निगडी नावाच्या गावामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या शिष्य परंपरेमध्ये एक शिष्य आहे. त्यांच्या समाधीच्या पुढे असे वाक्य लिहिलेले आहे. वाक्य ऐका. लावण्य तारुण्य संपन्न नारी, कौशल्यता वैभव चित्तहारी, एकांत काळी पडता समंदू, अभिलाषू नाही तो धन्य साधू. फोडून सांगतो. वयाच्या 12व्या वर्षी येते त्याला लावण्य म्हणतात. लावण्य ज्ञानोबारायांची ओवी आहे की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी, प्रगटे जशी आगळी अंगनांगी. पहिल्याच अध्यायात ओवी आहे. 12वं वर्ष हे लावण्याचं वर्ष असते. काही लोकांचं टिकते नाही तर टिकत नाही. 16वं वर्ष हे सगळ्या जगाला माहित आहे. 16वं वर्ष हे तारुण्याचं वर्ष आहे का नाही. तारुण्याचं मेन पॉइंट, तारुण्याचं वर्ष. महाराज असे म्हणाले, लावण्य तारुण्य संपन्न नारी. ज्या कुमारिकेचं लावण्य टिकलेलं आहे, तारुण्य टिकलेलं आहे, तिनं तिच्या अंगावर वेगवेगळे दागिने घातलेले आहे. आहा हा. अगोदरच सुंदरता, त्याच्यात लावण्यता, तारुण्यता. पुढचं वाक्य आहे का, सुंदर तिने दागिने घातलेले आहे, सुंदर साडी घातलेली आहे. आणि अशी स्त्री एकांत काळी साधना करणाऱ्या साधकाच्या जवळ गेली, विक्षिप्त अवभाव करू लागली. विक्षिप्त अवभाव करू लागली. त्या साधकाने डोळे उघडले, त्या मातेकडे पाहिलं आणि डोळे पटकन लावले. साधू आहे. डोळे उघडले, त्या मातेकडे बघितलं, मातेकडे बघितल्याच्या नंतर डोळे लावले. साधू आहे, एकांत आहे. जर ते डोळे उघडे असते ना तर त्याला संधी साधू म्हटलं असतं. ऐका बरं, संधी साधू म्हटलं असतं. महाराज भंडारा डोंगरावर भजन करत होते. सालो मालोनी मंबाजी बुवानी ती पाठवली होती आणि महाराजांच्या पुढे छन 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 करत होती. महाराजांचे पुढचे शब्द लय गोड आहे. म्हणे मा मा जाईओ तू माते न करी साया, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाईओ तू माते न करी साया, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास जाईओ तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास. इकडे बघा तैसे न हो. तुम्ही जर माझ्याकडे बघितलं नाही तर कीर्तन कळणार नाही रे.
अरे कीर्तनात लय शांतता लागते ना. मगांचं कीर्तन पूजनीय महाराजांचं अगदी शिस्तबद्ध, शांत, आणि तो परंपरेचा प्रासादिक आवाज, त्याची वेगळीच ताकद असते. महाराज आमच्या भूषण महाराजांचं कीर्तन वेगळीच ताकद आहे. परंपरेचा आवाज आहे, प्रसादाचा आवाज आहे. जे गोष्ट अभ्यासाने होत नाही ना, ते गोष्ट प्रसादाने मिळते. बरं, कोणाचा तरी हात आपल्या डोक्यावर असावं लागते. विठ्ठला 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 जायो तुम्हा ते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही तसे नाही. महाराज तुम्ही कसे नाहीत, म्हणजे तैसे नाही म्हणजे कसे नाही हा प्रश्न आहेत ना. तुम्ही कसे नाही बा. महाराज म्हणाले आम्ही इंद्रासारखे नाही. महाराज काय म्हणाले? इंद्रासारखे नाही. इंद्र गौतमी पत्नीच्या अहिल्याच्या वक्रदृष्टी, नुसती वक्र नाही महाराज, दोषदृष्टी, कामुक दृष्टी त्याची त्या माताजीवर पडली, त्याच्यासारखे नाही. मग आणखीन कुणासारखे नाही म्हणे? आम्ही ब्रह्मदेवासारखे नाही. ब्रह्मदेवासारखे नाही. ब्रह्मदेवाचा इतिहास जरा खोटाच आहे आणि इंद्राचा इतिहास जरा खोटाच आहे. महाराज म्हटले आम्ही तसे नाही. तुला बाकीची माणसं कमी झाले का मा? तू इथे थांबू नको. आमच्याकडून तुझ्या अपेक्षाच पूर्ण होणार नाही. आम्ही साधू आहे. साधूने पुढच्या माताजीला बांगड्या, साडी, चोळी दिली पाहिजे. हा हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता एवढं उपलब्ध, त्या वैराग्याची व्याख्याच विचारसागरनी अशी केली, इहलोकापासून थेट ब्रह्मलोकापर्यंत उपलब्ध असलेल्या भोगाच्या, त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. भोग उपलब्ध आहे आणि त्या भोगाला लात मारली तुकोबारायने, ह्यालाच वैराग्य म्हणतात. आपल्याकडे ते उपलब्ध नसलं नाही, आणि उपलब्ध नसल्याच्यामुळे आपण त्याच्याविषयी विरक्ती दाखवणे म्हणजे तो पांचटपणा आहे. नाही नाही आम्हाला नाही पाहिजे बा, आम्ही ते गुलाबजामू खात नाही. अरे दिलेच कोणी तुला खायला? तुला दिलेच नाही ना राजा. जर तुला दिलेच नाही तर त्याचं वैराग्य करून काय करतं, नाही का? आम्ही बा ते पैसे आम्ही ना छूते नाही, पैशाला हात लावत नाही. अरे तुला 2 रुपये देत नाही कोणी, तू मागू मागू मेलाले का तरी देत नाही. मग याला वैराग्य म्हणत नाही. ह्या निष्ठा आहेत. निळोबारायांची निष्ठा ही गुरुनिष्ठा, आणि निळोबारायांचा हा गोड अशा प्रकारचा अभंग संतत्रयांचं वर्णन करतात. आणि ते वर्णन करत असताना त्या महिमेचं वर्णन करतात. नुसत्या महिमेचं वर्णन करत असताना त्याची 2 प्रकार पडतात. एका महिमेचं नाव आहे शक्ती महिमा आणि दुसऱ्या महिमेचं नाव आहे स्वरूप महिमा. भागवताच्या सुरुवातीलाच या दोन्ही महिमेचा विचार आलेला आहे की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. देवाचं स्वरूप कळालं पाहिजे आणि ज्याची आपण सेवा करतो ना त्याची शक्ती कळाली पाहिजे. एकाच श्लोकामध्ये दोन्ही भाव. कसा आहे तुमचा देव की सच्चिदानंद रूपाय सत त्रिकालावादित्वम सत्यत्वम, त्यालाच म्हणतात रे नित्यत्वम. देश काल वस्तू परिच्छेद रहितत्वम विभुत्वम व्यापकत्वम नित्यत्वम सत्यत्वम. 4 ठिकाणी लावून घ्या. त्याला देशाचा परिच्छेद नाही बरं देवाला, त्याला कालाचा परिच्छेद नाही. ते मागही होता, ते आजही आहे आणि ते पुढे राहणार आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. का बरं 3दा म्हटलं? अरे 2दा जरी म्हटलं असतं तरी द्विरक्ती नावाचा दोष लागला असता. इथं तर महाराजाने तिरुक्ती केली. 3दा म्हटलं झोपू नका. 3दा म्हटलं क्षेत्राचं कीर्तन आहे झोपू नका, प्लीज प्लीज झोपू नका. ते मागही होता, ते आजही आहे आणि ते पुढेही राहणार अशा प्रकारचं आहे. सत्य चिद ज्ञान, चिद प्रकाश, चिद ज्ञान. तो ज्ञान रूप आहे, तो आनंद रूप आहे. ऐका माझं, आनंद विषयातही आहे. कोण म्हटलं विषयात आनंद नाही? विषयात आनंद आहे की हो. जर आनंद नसता तर माणसाने लग्न केलं असतं काय? लग्न नसतं केलं. माणसाने प्रपंच केला असता काय? नसता केला. माणसाने बिल्डिंग घर बंगला बांधला असता काय? बांधला नसता.
महाराज त्याच्यात आनंद आहे म्हणूनच माणसं करतात ना. पण शास्त्रकार म्हणतात ते दिसत असताना तसंच दिसते, तो विषयाचा आनंद नाही. तो विषय भोगत असताना अंतःकरणाची वृत्ती नेत्र इंद्रियाच्या द्वारे, बाळासाहेब, नेत्र इंद्रियाच्या द्वारे पदार्थाच्या वर जाते आणि पदार्थाकार ती वृत्ती होते आणि वृत्ती ते झाल्याच्या नंतर ती वृत्ती स्थिरावते आणि ते स्थिरावल्याच्या नंतर निर्माण होते तो आनंद. तो आनंद विषयाचा आनंद नाही, वृत्ती स्थिरावलेचा आनंद आहे आणि वृत्ती स्थिरावलेचा आनंद म्हणजेच परमार्थाचा आनंद आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. विषयात आनंद आहे म्हणता. विषय विषाचा परिपाडू, ज्ञानोबा म्हटलेच नसते. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषयात आनंद नाही. सद्घन, चिद्घन, आनंद घन हे देवाचं स्वरूप आहे. हे देवाचं काय स्वरूप आहे. का हो, याचं स्वरूप कळालं. शक्ती काय आहे? शक्ती काय आहे? काय आहे शक्ती? विश्व उत्पत्त्यादी हेतवे. हा, विश्व त्यानं उत्पन्न केलं. विश्व काय केलं? त्यानं उत्पन्न केलं. तो निर्माण केलं त्यानं. हे सगळं त्याच्यावर आहे. हे बघा, हे खोटं आहे पण अधिष्ठान खरं आहे. आणि जोपर्यंत अधिष्ठान खरं नसते तोपर्यंत खोटी वस्तू खरीच भासत नाही. सर्प 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 कशावर दिसते? रज्जूवर, म्हणजे दोरीवर दिसते. समजा दोरीवर, लय कठीण नाही करायचं. दोरीवर सर्प दिसते. दिसते का नाही? कधी कधी दोरी पडलेली असते. अरे बाप रे, का बॅटरी मारली मोबाईलचे, उतले का? का बरं? अबे ते दोरी आहे ना, ते काय आहे? दोरी आहे. जर दोरी जर तिथे नसती तर सर्प दिसला असता म्हणता. तुमचं काय म्हणणं आहे पाटील? दिसला असता. दोरी खरी आहे, वास्तविक ती खरी नाही म्हणा, पण दोरी खरी आहे म्हणून सर्प त्या ठिकाणी दिसला. जर दोरी नसती ते दिसला नसता. विश्व उत्पत्त्यादी हेतवे. हेतू म्हणजे कारण आहे. आणखीन काय करतो तुमचा देव? काय करतो? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. ताप, तीन ताप आहे. कोणते कोणते? आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. एका मिनिटात सांगतो, जास्त कंटाळत नाही तुम्हाला. आध्यात्मिक ताप म्हणजे काय हो? शरीराच्या संबंधित होणाऱ्या जेवढ्या काही वेदना आहेत त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आदिभौतिक, दुसऱ्यापासून होणारी पीडा, त्याला आदिभौतिक म्हणतात. दोन प्रकारचे प्रारब्ध आहेत. किती प्रकारचे? वेष्टी आणि समष्टी. माझं एकट्याचं प्रारब्ध निराळं आणि आपलं सगळ्याचं एकत्रित आलं. तिकडून दोरी त्या भूषणनी सोडली आणि इकडून दोरी सोडली, तो मंडप खाली पडला आणि सगळेच काय झाले? डोके फुटले. सगळ्याचं प्रारब्ध काय झालं जी आता? अरे सगळ्याचं प्रारब्ध काय झालं? एक आलं का नाही? एक आलं. तुमचं सगळ्याचं प्रारब्ध, सगळ्यालाच कोरोना झाला. अख्खी शाळेची शाळा काय झाली जी? कोरोना पॉझिटिव्ह अशा प्रकारची झाली. सगळ्या जगाला त्रास होणे म्हणजे कोणतं प्रारब्ध कार्य करते जी इथं? समष्टी प्रारब्ध कार्य करते. देव काय करतो चोपदार माहित आहे तुम्हाला? हे तीनही ताप नष्ट करतो. पण कधी? त्याला शरण गेलं तर, नाही तर करत नाही. शरणापन्न झालं पाहिजे, त्याच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे. विठ्ठला 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 हो हो. हा देवाचा शक्ती महिमा आहे. जसा देवाचा शक्ती महिमा आहे की नाही, तसा संतांचाही महिमा आहे. काय शक्ती महिमा आहे हो त्यांचा? ज्ञानोबारायांचा शक्ती महिमा काय आहे? अभंगाचं पहिलं. मैशी पुत्र मोखे बोलावणी सोते.
ज्ञानोबारायांचा दिव्य चमत्कार आहे, शक्ती महिमा आहे. काय शक्ती महिमा आहे? महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. वेद ज्ञानोबाने बोलवला. पूर्व पीठिका पहा. भयानक त्रास झाला, जिवंतपणी त्रास साधूच्या जीवनात वाट्याला आला. ज्ञानोबारायांसारखा शांत वृत्तीचा महात्मा सुद्धा ताटी लावून बसला. हे ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र पहा. आपण ज्ञानोबासाठी आलेलो आहे ना वारीला. संन्यासाचे मुलं म्हणून हेटाळणी याच आळंदीने केली का नाही? आज ज्ञानोबारायांच्या दर्शनाला जवळजवळ 5-5, 6-6 तास लागायला लागले. हे सर बाजूला. आणि ती पगडी, ते असं उपरणं नाही का, ती पगडी, ते मुंडास, अशी माणसं कर्मनिष्ठ. हे सरक की बाजूला. सकाळी सकाळी चेहरा दाखवतो संन्यासाचं कार्टे हो, चल बाजूला. अरे आळंदीत नव्हते थांबायला. इथून अर्धा किलोमीटर अंतर असेल ना सिद्ध बेटाचं. आज तुम्ही आता 12-12:30 वाजता फिरायला जा सिद्ध बेटात. एक चक्कर उगा मारून या. तुम्हाला 2-3 महात्मे दर्शन देतात. किती महात्मे? 2-3. आज आम्हाला तर सतत सवय पडली. सुखसुख करायचं फुरकून जाते ते. एक दिवस तो आमच्याकडे पाहत होता ना आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. दोघंही होतो. तोंडातून शब्दच नव्हते फुटत. त्याने बाबा लहान आहे. अरे लहान जरी असला तरी आदर करावा त्याचा, आहे की नाही? काही माणसं दिसायला लहान असतात, आहे की नाही? पण ते डंक मारला ना तर कठीण होईल म्हटलेलं का. फुसफुस सुखसुख केलं. सोपान म्हणते बाबा इकडून जाऊ आता आपण. नाही म्हटलं आपण तिकडूनच जाऊ. असं मी सुखसुख केलं. महात्मा निघून गेला. आज ही स्थिती आहे. आज आत्ता भीती वाटते तुम्हाला. जाऊन बघा आता सिद्ध बेटात. पुढे जरा ओलांडलं ना, लोकांची गर्दी जर कमी झाली तर इंद्रायणीचं ते काळशार पाणी दिसते तुम्हाला. आणि ते भयानक अवस्था दिसते. तिथे या लेकरांसाठी झोपडी केली त्यांनी. झोपडी लावलेली, अशी ताटी झोपडी केलेली. आणि इथून भिक्षा मागून न्यावी. सोपान काका ज्ञानदेव भिक्षेला जात. सोपान का हे दिसायला खूप सुंदर आहे. आणि नाथ महाराजांचं यांचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कैवल्याचा पुतळा, मोक्षाचाच पुतळा. काय दिसायला असतील महाराज. गोरे पान ज्ञानोबाराय, सरय नासिका, लांब डोळे, पापण्या लांब, भोवळ्या सुंदर. अरे मुखुटा जर ज्ञानोबारायांचा पाहिला तर माणसाचं मन स्थिर होते. प्रत्यक्ष ज्ञानोबा कसे असतील, वा. प्रत्यक्ष ज्ञानोबाराय गुलाबराव महाराजांनी बघितले. माधान, अमरावती जिल्हा, अलीकडची गोष्ट आहे. गुलाबराव महाराजांनी जी मूर्ती दिसली ज्ञानोबारायांची तेच चित्रात उतरवलेली आहे. ती मूर्ती आहे ना अशी ज्ञानोबारायांची. असे ज्ञानोबाराय बसलेले आहेत बघा. अशी मान अशी साईडला केलेली आहे. ज्ञानोबाराय असे दिसले त्यांना. जोग महाराजांना ज्ञानोबा दिसले. ज्ञानोबा कोणाला दिसले? जोग महाराजांना. प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी अशा प्रकारचं दर्शन दिलं. आपली साधना कमी पडते. ज्ञानोबा अजूनही दर्शन देण्यासाठी तत्पर आहे, तयार आहे. साधना कमी आहे. काय ते प्रत्यक्ष ज्ञानोबा दिसत असेल. मुक्ताबाई कशी असेल गोड. आता ही मुलगी किती छान दिसते. उभी राहा बरं बा, उभी राहा एक मिनिट. नुसता तिने ड्रेस घातला तर अंतःकरण भरून येते ना. मुक्ताई सारखी दिसते, गोड अशा प्रकारची दिसते. तिचं नावही गाथा आहे. महाराष्ट्रात फक्त तिचंच नाव गाथा आहे. आता तिचं पाहून लोक ठेवतील गड्या. पण कसं काय गाथा नाव ठेवलं यांच्या डोक्यात कसं आलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक दिवस शास्त्रीजी म्हणत मला गाथाचं पारायण करायची गरजच नाही. माझ्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला झालं म्हणे पारायण. विनोदाचा गोष्ट वेगळी आहे आपली. असं हात फिरवला झाला गाथा. पोरायचं नाव कृष्णा ठेवलं. भागवत पाठ करायचं गरजच नाही म्हणत. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला की सच्चिदानंद रूप. विनोदाची गोष्ट बाजूला करा. ज्ञानोबा प्रत्यक्ष कसे दिसत असतील. सर बाजूला. टाप 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 घोडा वाजवत होता. आणि ती काठी वेताची हातामध्ये होती. मस्त असे जोडे घातलेले होते, असे उंच सरई येणारे असे. आणि ते चाललेला होता.
विसोबा चाटी त्याचं नाव होतं. विसोबा काय दरारा होता गावात, बस सावकारही होता, सगळ्या गोष्टी त्याच्या, श्रीमंती होती. या तीन गोष्टी कधी एकत्र येऊ नये बा. सत्ता विचलित करते कधी कधी माणसाला, संपत्ती विचलित करते माणसाला, सत्ता विचलित करते माणसाला, संपत्ती विचलित करते माणसाला, पैसा माणसाला बदलवते का नाही? पैसा फार येऊ नये बापा. तो आला की साधना आळंदीत राहता येईल आपल्याला. पैसा आल्यावर नाही राहता येणार. मला तरसतात माणसं आळंदीत राहायला. नाही राहता येणार. मग नाही राहता येणार. सत्ता होती, संपत्ती होती, प्रॉपर्टी होती, पैसा होता, प्रतिष्ठा होती. ज्ञानोबारायांची झोळी दिसली, तळपाळ्यातली आग मस्तकात गेली. इकडे ज्ञानोबा किती नम्र असतील. काय काका उग बोलतो, परत काका म्हणतो. सर बाजूला, स्पर्श होईल मला, माझ्या घोड्याला स्पर्श होईल. होय बाजूला. हे काय रे, तुला सांगितलं होतं गल्लीला यायचं नाही, तू परत आला. तुला कळे ना का मराठी? तुला समजे ना का? तुला सांगितलं होतं ना तुला गल्लीला यायचं नाही म्हणून, तू का आला? म्हणे काका भिक्षेला आलो. काका भिक्षेला आला? हो काका मधुकरीला आलो. परत तळपायाच्या मस्तकात काय आणलं त्याच्यात? दाखव. भगव्या वस्त्रातली ती झोळी अशी पुढे केली. ज्ञानोबानी झोळी पुढे केली. आणि जशी ज्ञानोबानी झोळी पुढे केली, वेताची काठी घोड्यावर बसलेल्या विसोबानी ते काठी काढली आणि ती झोळी त्या काठीवर अशी धरली. रे राजा, पोटात आग रे जेवणाची. मुक्ताबाईचा चेहरा दिसायला लागला, सोपान काकाचा ते चेहरा दिसायला लागला. आणि ज्ञानोबांचं हृदय कळवळलं. अरे आता झोळी गेली. आणि ती झोळी अशी उलटी केली. आता उलट केल्याच्या नंतर झोळीतलं अन्न खाली पडणार ना मायबाप? पडलं हो खाली. बाजरीच्या भाकरीचे तुकडे होते त्याच्यात. कोणीतरी पीठ दिलेलं होतं, कोणीतरी एवढेसे तांदूळ दिलेले होते रे राजा त्याच्यात, कोणीतरी साखर दिलेली होती त्याच्यात भिक्षा होती रे. ज्ञानोबाचं हृदय कळवळलं. किती त्रास होतो. ज्ञानोबांनी ते तुकडे उचलले, झोळीत टाकले आणि ते झोळी अशी पाठीवर घेतली. हे कृष्ण, हे कृष्ण. कृष्ण का म्हणू लागलो मी माहित आहे तुम्हाला? ज्ञानोबाच म्हणतात, कुळ हे पावन कृष्ण नामे. कृष्ण, हे कृष्ण, हे गोपाल, हे नाथ, हे गोपाल करता करता सिद्ध बेटात आले. सोपानाच्या अंगावर झोळी फेकली. बस झोपडीत गेले ज्ञानोबा. रागाने त्या दिवशी दरवाजा लावला ज्ञानोबानी. दरवाजा म्हणजे ताटी होती, आतून लावली ज्ञानोबानी ताटी. ज्ञानोबांच्या डोळ्यात पाणी होतं त्या दिवशी. वाक्य ऐका. वाक्य असं आहे, ज्ञानोबा एक सारखा शांत वृत्तीचा साधू त्या दिवशी ढसढसा रडत होता. काय भयानक त्रास असेल लक्षात घ्या. लीला आहे ही ज्ञानोबारायांची बाललीला आहे. ज्ञानोबारायांनी झोपडी लावली. ज्ञानोबारायांनी गुडघ्यामध्ये मान केली. जगाचा साधकाचा मायबाप, योग्यांची माऊली ढसढसा रडत होती महाराज. मुक्ताई विचारते, सोपाना काय मुक्ते, ज्ञाना नाही आला अजून? कायचा ज्ञाना आला? झोपडी लावली ज्ञानाने. आणि ती मुक्ताबाईनी सोपानाच्या अंगावरची झोळी बघितली. नक्की कळलं मुक्ताबाईला गावात काहीतरी झालेलं आहे. अरे बहीण आहे ना, तिला कळते सगळं. एखाद्याची माय मरून जावी ना, आणि ते बहीणच त्याची माय होत असते. अशा बऱ्याच बहिणी इथं बसलेल्या आहे ज्यांनी भावाला सांभाळलेला आहे. अशा बऱ्याच बहिणी इथं बसलेल्या आहे. माय गेल्याच्या नंतर बहीणच माय होत असते. मुक्ताबाई म्हणते, सोपाना आपल्या ज्ञानाला खूप त्रास झालेला दिसतो रे. मुक्ताबाई येते, झोपडीच्या फटीतून बघते. झोपडी येते, गवताच्या फटीतून बघते. नुसते ज्ञानोबा रडत नव्हते बघा. गुडघ्यामध्ये मान टाकलेली आहे ज्ञानोबाने. रडत होते. नुसते रडत नव्हते, ते उसासे देत होते. असे उसासे. ते ऐकायला आले मुक्ताबाईला. आणि मुक्ताबाईने आवाज दिला, ज्ञानदादा.
बाहेर ये की दादा. ज्ञानोबा बोलत नाही, मौन आहे. कृष्ण कृष्ण जप चालू आहे. बाहेर ये की ज्ञाना, दादा बाहेर ये की, मला जवळ घे की रे दादा, बाहेर ये ना दादा. बोलत नाही ज्ञानोबा. आणि मग मुक्ताबाईच्या लक्षात येते, अरे बापरे, आता जर ज्ञानानी आमच्या दादानी जर योग साधला तर दादा कधीच झोपडीच्या बाहेरून येणार नाही. मुक्ताबाई उपदेश करते की दादा, अरे हा समाज आहे ना, हा त्रास देण्याकरताच आहे. या समाजाने आपली परीक्षा घ्यावी रे राजा, आणि आपण त्या परीक्षेतून खरं उतरावं रे राजा. या समाजाने आपल्यावर निंदेचे दगड मारावे रे राजा, निंदेचा कचरा टाकावा रे दादा, आणि या समाजाला मोकळ्या अंतकरणाने माफ करावं रे. नाही कळत रे यांना, हे अज्ञानी जीव आहेत रे. ज्ञाना, तुम्हीच जर झोपडी लावली, ताटी लावली, तर यांना कोण उद्धार यांचा करल नाना. तुम्ही जर साधू आहे गड्या, तर साधूनी सहन केलं पाहिजे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. यांनी आपल्यावर खूप अपकार करावे. वाक्य ऐका बरं, आळंदीतून न्याय हे. यांनी आपल्यावर अपकार करावे आणि आपण यांच्यावर उपकार करावे. आपल्याच तोंडामध्ये दात आहे दादा, आणि आपल्याच तोंडामध्ये जीभ आहे. ऐका बरं, एखाद्या वेळेस आपल्या जिभेला दातानी जर चावा घेतला ना गड्या, तर कोणी बत्तीशी तोडते का रे राजा? कोणी बत्तीशी तोडली? आपण अग्नी झालो नाही पाहिजे, आपण पाणी झालो पाहिजे, आपण विझवण्याचं काम केलं पाहिजे. ज्ञानदादाला जसा जसा उपदेश देत होते ना, ज्ञानदादाची मान उंच उंच होत होती. आणि सांगते मुक्ताबाई म्हणते, नानदादा ताटी उघडा ना, उघडा ना. आणि मग मुक्ताबाईने आग्रह केल्याच्या नंतर ताटी उघडली. ऐका, भागवतात एक असंच प्रकरण आहे. रुक्मिणी आईसाहेबासोबत देवानी हाच व्यवहार केलेला होता. आणि देव रुक्मिणीला म्हणते, अगं रुक्मिणी, मी जर तुझी अशी परीक्षा घेतली नसती, प्रकरण मोठं आहे, मी जर अशी परीक्षा घेतली नसती तर तू एवढी विद्वान आहे मला कळालीच नसते. जर ज्ञानोबानी ताटी लावली नसती तर मुक्ताबाई एवढ्या मस्त विद्वान आहे, प्रकांड विद्वान आहे, जगाला कळलं नसतं. ही ती लीलाच अशा प्रकारची. खूप त्रास झाला. आणि मग शेवटी सगळ्या भावंडाचं ठरलं जाते. ज्ञानदादा म्हणते, गड्या आता आपण शुद्धीपत्रासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपला निर्णय झालेला आहे ना, आपण कथा ऐकली महाराजांच्या मुखातून. म्हणे आपण आता शुद्धीपत्राकरता गेलो पाहिजे. काय गोड सांगितलं. शुद्धीपत्राकरता हे चारही भावंड पैठणला निघाले. पैठणला विदर्भाचे पंडित आहे, ज्यांचं नाव बोपदेव आहे. ज्यांचं नाव काय आहे? बोपदेव आहे. त्यांनी शुद्धीपत्रे देणार आहेत. आणि मग आता ज्ञानोबा निघाले. कसे निघाले असतील? घोड्यावर बसून? नाही. मग कसे निघाले? पायी पायी, कृष्ण कृष्ण करत. असं वर्णन करतात बघा की ज्ञानोबाराय मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ चालत असताना मुक्ताबाईचे पाय रक्ताळले होते. आणि ज्ञानोबांनी मुक्ताईला कडेवर घेतलं होतं. मुक्ते पाय बघ ना ग तुझे कसे झाले. म्हणे पाय बघ ना कसे झाले, तुला लागत नाही का? तुला टोचत नाही का? म्हणे दादा, चालण्यामध्ये जो आनंद आहे ना तो कशात नाही. एका नामस्मरणामध्ये कोटी कोटी यज्ञ होऊ लागले. पाऊल टाकलं तरी यज्ञ होते दादा. उलट उपदेश करायला लागली. आणि मग रुईचे पानं तोडले. मुक्ताईच्या एका पायाला 2 रुईचे पानं, दुसऱ्या पायाला 2 रुईचे पानं, मजल दर मजल करत पैठणला गेले. पैठणला गेल्याच्या नंतर फिदी सगळेजण हसले. ए परा, तेजस्वी दिसत होते ज्ञानोबाराय. आणि त्या तेजाकडे पाहूनही यांचं अंतकरण जळत होतं. काय रे नाव तुझं? निवृत्ती नाव. निवृत्ती नाव आहे, प्रवृत्तीवर येतो, शुद्धीपत्र मागतो. हसायला लागले सगळे पंडित हसायला लागले. ए लाहिण्या, निवृत्तीच्या शेजारच्या, काय नाव तुझं? शुद्धीपत्र मागायला आला. काका, माझं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव नाव आहे तुझं? म्हणे ज्ञानदेव नाव आहे. तुझं नाव काय रे? सोपान आहे काका नाव. ए चिमणे, ए पुरी, काय नाव आहे तुझं? मुक्ताबाईनं असे हात केले बघा, इकडे बघा, असे हात केले. मुक्ताबाई अशी पुढं करते आणि म्हणते, हे काका, माझं नाव मुक्ती आहे.
मुक्ती आहे तू? कुठली मुक्ती आहे? साहित्य आहे का सारूप्य आहे? कुठली मुक्ती आहे तू? फिदी फिदी सगळे हसायला लागले. काय नाव आहेत महाराजांचे? निवृत्तीनाथ ज्ञानदेव. 1 मिनिट भजन करू आपण, नाही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका ताबाई. म्हणा बरं, निवृत्तीनाथ वा वा भजन. मुक्ताबाई वा भजन. निवृत्तीनाथ ज्ञानदेव वा भजन. हे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका वा भजन. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई आई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई आई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका माझी आई ज्ञानाबाई आदिशक्ती चारही भावंड अशी उभे आहेत. मला प्रसंग वाढवायचा नाही. चारही भावंड अशी उभे आहेत आणि वेदांताच्या प्रक्रियेचे नाव आहे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. हे चार नाव म्हणे. हे ज्ञाना, तुझं नाव ज्ञाना? म्हणे हो माझं नाव ज्ञाना. आमच्या गावामध्ये महादेव कोळी समाजाचा बाळोबा त्याचं नाव आहे. त्या बाळोबाच्या रेड्याचं नाव गेना आहे. मग त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काही फरक आहे? म्हणे उपाधीचा फरक आहे. त्याची उपाधी रेड्याची असेल आणि माझी उपाधी मनुष्य शरीराची असेल. उपाधी भेदच आहे ना, उपाधी भेदच आहे ना. त्याची रेड्याची असेल पण त्याच्या ठिकाणी असणारा आत्मा आणि माझ्या ठिकाणी माझ्या ठिकाणी असणारा आत्मा हा काही निराळा आहे काय? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी कामात या नाही. आण रे रेडा. बाळोबानी रेडा आणला आणि रेडा उभा केला. याचा आत्मा तुझा आत्मा हे काय होय रे? नाही. मग याच्या पाठीवर तुला, त्याच्या पाठीवर जर मारलं तर तुला लागल? म्हणे का लागणार नाही? त्याचा आत्मा जर माझा आत्मा एक आहे तर लागेल की. आणि मग पहा, मारिता सुड मैशियाची पाठी, मारिता सुड मैशियाची मुक्ताई धावली. हो ओ काका मारू नका हो. ओळ उठले माझ्या दादाच्या पाठीवर. आणि खरंच महाराज पाठीवर ओळ उठले. ते म्हणायला लागले अहो हे ओळ उठले माहित आहे तुम्हाला कशामुळे उठले? याचा बाप विठ्ठलपंत प्रकांड होता, बंगालला गेला होता. बंगाल तीर्थयात्रा करत असताना. आणि ते बंगाली विद्या तुम्हाला माहित नाही. बंगाली विद्या इधर देखो इधर देखो इधर देखो इधर देखो, ये हात में क्या है? या हातात नारळ आहे ना? अरे आहे नाही, फक्त फॉर एग्जाम्पल सांगू लागलो. हे नारळ आहे ना, ये देखो ये नारळ का मैं क्या करता हूँ, वडा करता हूँ. वडापाव वडा. आणि बघा असं करता करताच लगेच वडापाव होते. काही विद्या खतरनाक आहेत. 64 विद्या आहेत. त्या कला आहेत 64 कला. 14 विद्या, सॉरी 14 विद्या आणि 64 कला. त्यातली ते विद्या. बंगालला गेला आणि त्या बंगालवरून या पोरांना विद्या शिकवली. झालं माझं कीर्तन फक्त 7 मिनिटं. आणि ती विद्या शिकवली आणि त्या विद्येचा प्रभाव पहा कसा झाला. याच्या पाठीला ओळ उमटायला लावले. ए गेना ज्ञाना, तू जर गड्या याच्या मुखातून वेद बोलवशील, ऐका सोपं नाही, सामान्य ओम उच्चारता येत नाही आपल्याला. हरी ओम. गायनाच्या अभ्यासातला ओम निराळा, वेदांतातला ओम निराळा. तीन आहेत. वरची एक मात्रा वेगळीच आहे. ऐका
याच्या मुखातून जर तू वेद बोलवशील तर तुला मानन गड्या म्हणे. 7 मिनिटातला 1 मिनिट गेला, 6 मिनिटं कीर्तन शेष आहे. ऐका बस, ऐका. रेडा पुढे उभा आहे आणि ज्ञानोबांनी त्या रेड्याकडे पाहिलं, नजरानजर झाली. काय त्या रेड्याने पुण्य केलं असेल बघा. ज्ञानोबाने आपला उजवा हात असा पुढे केला, असा हळूहळू रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. आता पुढचं एक वाक्य आहे का, रेड्याला स्वरग्रंथी नसतात. असतात म्हणता? नाही नाही नाही, स्वरग्रंथी नसतात. पहा कशी कृपा होते. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, कठीण असणारा वेद, 4ही वेदापैकी. ओंकार हा मूळ शब्द प्रणवाचा रामा. मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्याच्या नंतर रेडा वेद बोलू लागला. महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. अचाट झाले, अवाक झाले, आश्चर्यवत पश्यती पाहू लागले. अरे बापरे, रेडा कसं काय बोलतो, रेडा कसं काय बोलतो. काहींनी पोथ्या आणल्या, दुरुस्त करून घेतल्या महाराज. पाठ भेद बरेच झालेले होते, आपापले घुसडलेले होते त्याच्यात. त्या रेड्याने पाठ भेदच यांचे व्यवस्थित अशा प्रकारचे करून टाकले. किती मोठा चमत्कार. आता सगळं बदलते. काय बदलते? ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला. 6 महिने पैठणला राहिले. आणि जे 6 महिने पैठणला राहण्याच्या अगोदर जेव्हा ज्ञानोबाराय गेलेले होते ना, ज्ञानोबारायांना कोणी जेवायला घातलं नाही. कृष्णाजी पंत देवकुळे यांचे मामा, म्हणजे यांचे ज्ञानोबारायांचे आजोबा, यांनी या लेकराला तिथे सांभाळलं, यांच्याच घरी राहिले. महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. दुसरा प्रसंग चांगदेव महाराजाचा आहे, पुढच्या कीर्तनात बघू. चांगदेव महाराज आले होते. कशावर बसून आले होते जी? प्रौढी मिरवण्याकरता नव्हते आले, एका योग्याला भेटायला जायचं आहे. महाराज बोलले ना, आज चांगदेवाचं चरित्र वेगळं आपल्या पुढे मांडण्यात आलं. चांगदेव महाराज प्रकांड होते, महाराज योगी होते. 14 वेळा काय काळाला कलाटणी दिलेली होती. आणि ते एखाद्या चांगल्या माणसाला भेटायला जायचं असेल ना, तर आपण चांगलं होऊनच गेलं पाहिजे का नाही. ज्ञानोबारायांच्या दरबारात आले असेल ना, तर आपली प्रतिष्ठा, आपली संपत्ती, आपली सत्ता, आपली विद्वत्ता, आपली पंडिताई, आपली कला सगळी घरी ठेवावं लागते. त्या कलेचा अभिमान सगळ्या ठेवून यावं लागते. तेव्हा ज्ञानोबाराय कुठेतरी कृपा करतात. घटना अशीच घडते. काय घटना घडते? ते आले होते वाघावर बसून. मुक्ताबाई हसले, म्हणे 14 वर्ष जगला, कोराचा कोराच राहिला, आपण त्याला भेटी करता गेलं पाहिजे. म्हणे भिंतीला आज्ञा केली. काय भिंती? चल म्हणे आपण भेटायला जाऊ. आणि मग विश्रांत वड आहे, त्या विश्रांत वडाला त्यांची दोघांची काय झाली? भेट झाली. अनेक शिष्य अशा प्रकारचे होते. या प्रसंगात ज्ञानोबारायांनी काय चालवलेली जी भिंत अशा प्रकारची चालवली. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जसा या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र निरूपण इथे झालं आणि या वर्षी राहिलेला भाग चरित्र निरूपण झाला. आता पुढच्या वर्षी निरंजनजी शास्त्री महाराज यांच्या मुखारविंदातून नामदेवरायांचं चरित्र आपण ऐकणार आहोत. कोणाचं चरित्र? टाळ्या वाजवा की नाही. नामदेवरायांचं चरित्र विशाल चरित्र आहे. ते 2-3 वर्ष सहज चालण्यासारखं आहे. बरं, नामदेवरायांच्या हातातून भगवंतानी नैवेद्य घेतला आहे की नाही? नैवेद्य खाल्ला की नाही? ए पोरा, आमच्या सोपान महाराजांना म्हणतो आम्ही, नैवेद्य दाखवला काय? सोपान महाराज म्हणतात, हो बाबा नैवेद्य दाखवला. मी असं कधी म्हटलं त्याला की नैवेद्य चारला का? का नाही म्हटलं? कारण त्याच्या हाताने जेवत, कारण माझ्याच हाताने जेवला नाही, त्याच्या हाताने कसं काय जेवला? नामदेवरायांनी देव जेवला. नामदेवरायांनी देव जेवला. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तुकोबाराय उदका माझी वया ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना. निळामणे तिही संगेची तारणे, दिन उद्धरणे नवलको. दगडात काय 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 दगडामध्ये कोणता फरक आहे महाराज?
दगड स्वतः बुडते का नाही. पाण्यात जर तुम्ही दगड टाकला चोपदा, टाकू नका, प्रदूषण करू नका, पण समजा उदाहरणार्थ दगड टाकला तो दगड बुडल का नाही. जसा टाकला तसाच खाली जाईल का नाही, जाईल का नाही. दगड जसा टाकला तसाच काय जाईल जी, तो खाली जाईल. ऐका, दगड स्वतःही बुडते आणि त्याच्यासोबत जर तुम्ही एखादं पत्र बांधलं तर त्यालाही बुडवते. नाव नाव, अरे वा वा, नाव स्वतःही तरते आणि दुसऱ्यालाही तारते. संत स्वतःही तरलेले आहेत आणि दुसऱ्यालाही काय करतात जी, फक्त एक करावं लागते गड्या, त्या नावेत बसावं लागतं. नाव आहे इंद्रायणीत ना, आपण इथं असं असं करायला लागलो, त्याला अर्थ होणार नाही. त्या नावेचा आधार घ्यावा लागेल. ज्या दिवशी नावेचा आधार घ्याल त्या दिवशी तुम्हाला ती तारल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचा भाव माझ्या अल्पबुद्धीने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. सांप्रदायिक पूर्वी भजन करू आणि नंतर ज्ञानेश्वर माऊली, विठोबा रखुमाई. चाल म्हणाल तर चाल. कीर्तन सेवा समाप्त. विठोबा रखुमाई, भजन भजन विठोबा रखुमाई. भले 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 विठोबा रखुमाई. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. झालं कीर्तन. कीर्तन करत असताना मला काही शारीरिक वेदना होत होत्या. पूजनीय महाराजांना माहीत होतं. आमच्या भूषण महाराजांना खूपच आग्रह केला मी, पण त्यांनी तारीख घेतलेल्या होत्या 2-3. नाही तर आजचं कीर्तन म्हणजे दुसऱ्या दिवसाचं कीर्तन भूषण महाराजांचंच होतं गड्या. एवढं गोड व्यक्तिमत्व आहे आणि कमी वयामध्ये एवढं सुंदर सांप्रदायिक आचरण आहे. खूप गोड सेवा पांडुरंगाची आहे. संत साहित्याचा खूप छान अभ्यास अशा प्रकारचा आहे. काही माणसं दिसायला लहान असतात पण त्यांची उंची खरंच अशा प्रकारची मोठी असते. तसं हे रत्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तेच कीर्तन करायला लागले, तत्वाला धरून करायला लागले. एक शब्द त्यांच्या कीर्तना मला असं दाखवा महाराजांचा. नाही नाही नाही, कुठं विनोद नाही, काही नाही. अशी मस्त पठडी आहे त्यांची. जसं त्र्यंबक महाराजांनी मगाशी खूप गोड कीर्तन केलं, अंतःकरण भरून येत होतं. काय कीर्तन होतं, प्रसाद काय असतं. ह्या लोकांनी कीर्तन, या नामदेवरायांचं चॅनल जे आहे ना, तुम्ही घरी गेल्यावर म्हणजे आता कीर्तन संपल्यावर सर्च करा, नामाचा गजर. कुणाचं? नामाचं गजर. आणि त्याच्यामध्ये कीर्तन बघा तुम्ही. सांप्रदाय अजिबात वेगळं नाही, काही दुसरं. मस्त सांप्रदायिक कीर्तन आहे. तुम्हाला असं मस्त चॅनल आहे बघा. मस्त रामकथा, त्याच्यात भागवताच्या कथा, सुंदर अशा प्रकार. पूजनीय भूषण महाराजांचे कीर्तन त्याच्यामध्ये आहे. आणखीन एक महाराष्ट्राला नाव माहीत आहे, महेश महाराज माकणीकर. हा कीर्तन आहे हो. आणि त्याच तोडीमोडीचं दोघांचे लेवलचे कीर्तन आहे. ऐका ना हो तुम्ही, ऐका. एकदा चांगलं ऐकायची सवय पडली ना, माणसाचे कान तयार झाले ना, मग दुसरा ऐकावं वाटत नाही. परंपरेचे कीर्तन. त्र्यंबक महाराजांना मी मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही आशीर्वाद देण्याकरता आले. त्यांचा मुलगा आहे, परंपरेचा आहे. एकटाच त्या सिद्धपीठात ते बाभुळीचं झाड आहे, त्याला ओटा आहे, त्याची मालिका. आणि ते पुढून कोण गेलं आणि काय गेलं माहीत नसतं. त्याचा अभंग पाठ करायला लागला तेवढ्या तन्मयतेने करते ते दादा. महाराजांचा मुलगा आहे. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी. परंपरा अशा प्रकारची आहे. बोलता बोलता या वाणीतून काही अपसिद्धांत झाले असेल, एखादा शब्द, तसे शब्दच फुटत नव्हते मला, शब्द चुकले असेल तर तो माझ्या निश्चित बुद्धीचा दोष आहे. आणि जे चांगलं आहे ना काही, ते पूजनीय बोधे बाबांचा प्रसाद आहे, बाबांच्या पायाचा प्रसाद आहे. जे चांगलं असेल ते ग्रहण करा आणि जे चुकीचं असेल ते इथंच अशा प्रकारचं टाकून द्या. झालेली सेवा पूजनीय नानांच्या चरणी. या देवीदास धर्मशाळेमध्ये आम्ही साधक म्हणून राहिला होतो.
या धर्मशाळेमध्ये आमच्या वेळेस जवळजवळ 100च्या वर विद्यार्थी होते. मधुकरीची पाळी यायची ना, पूजनीय महाराजांना माहीत आहे, ते इथं रेल्वे स्टेशनच होतं महाराज. म्हणजे एक गाडी कशी असते 12-43 नंबरची गाडी या प्लॅटफॉर्मवर लागलेली आहे, तशी चाकणची पाळी आली का रे इथून आवाज. मग ते चाकणची पाळी आली की मग सगळं यायचे चाकणच्या पाळी. हा तुम्ही कळसच्या पाळीला होते का? कळसच केला. हा तुमची भाकर खाल्लेली आहे आम्ही, खाल्ली त्या भाकरीवर तुमच्या गावाची सही आहे रे, आहे की नाही. तुम्ही तुमची भाकर खाल्ली. अविनाशजी आहेत ना यांचं एक स्वतंत्र चॅनल, लय चॅनल निघाले बघा, 300 सबस्क्रायबर असतात. चॅनल लय निघाले, चांगले आहेत ते, चालतातही मग ते गायब होतात. बरं, या धर्मशाळेत आम्ही राहिलो. या मातीचं कर्ज आमच्यावर आहे, ते फिटणार नाही बघा. कोण म्हणते फिटल? म्हणून या मातीला, पवित्र मातीला वंदन करू. विस्तारलेल्या वाणीला पूजनीय अच्युत महाराजांना वंदन. एक मूर्ती राहिली बघा आमची, उखळीकर दादा नाहीत काय मूर्ती आहे, त्यांनाही अशा प्रकारचा प्रणाम करू. या वास्तूला प्रणाम करू. मोठमोठे दिग्गज या वास्तूमध्ये राहिलेले आहे. तुम्ही एखादी वीट जरी अशी मस्तकाला लावली तरी त्याच्यातले स्पंदन जे आहेत ना ते तुमच्यामध्ये जाईल. पूजनीय नामदेवजी शास्त्री महाराज याच धर्मशाळेत होते बरं राहायला. पूजनीय ढोक महाराज याच धर्मशाळेत होते बरं राहायला. पूजनीय पाचपोर बाबा काही दिवसाकरता आलेले होते आणि ते असे म्हणाले होते की या धर्मशाळेत जो जो राहिला त्याचा स्वतंत्र बंगला झाला. असे बाबांचे वाक्य विनोदाने बोलले होते नाही का. उत्कर्ष आहेत नाही का, आणि तुम्ही सगळे मदत करता. आणखीन एक कल्पना मला मांडावी वाटते. संपलं कीर्तन आपलं, 9 मिनटं कधीचेच झाले. पुढं ऐका. आळंदीमध्ये बऱ्याच वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि सगळ्या पैशाचा विचार करतात. एखाद्या गरीब बापाला जर मुलगा ठेवायचा असेल तर अडचण पडते. महाराजांची एक सुंदर ही हे आहे, ते घेतलेले पैसे त्याला कसे पुरतात हे मला अजूनही समजलं नाही. दूध आहे ते गीर गाईचं, मुलाला प्यायला गीर गाईचं. गिजर आहे गरम पाण्याचं, लहान लहान लेकराला गरम पाण्याचं गिजर आहे. शिकवायला शिक्षकही छान आहेत. 2 वर्षात 3 वर्षामध्ये मुलगा बऱ्यापैकी प्राथमिक तयार होतो. ज्ञानेश्वरीच्या ओव्याचा संदर्भ त्याला त्या ओठात येतात. निरंजन गुरुकुल नावाचं गुरुकुल याच धर्मशाळेत आहे. पण नुसतं पैसे घेऊन ते नाही बरं, तर मग साधक या धर्मशाळेत आहे. 1 रुपया घ्यायचा नाही आणि धर्मशाळेत राहायचं, संस्थेचा अभ्यास करायचा. तुम्हाला भागवताचा अभ्यास करायचा आहे, कशाचा अभ्यास करायचा तर राहायचा. अशा मोठ्या पोटाची धर्मशाळा आहे, जो आला त्याला सांभाळून घेणारी. मी यांना नेहमी एक वाक्य म्हणतो, मालकाचं पोट हिंदी में कहता हूँ, मालिक का पेट और धर्मशाले का गेट बड़ा होना चाहिए. आपलं नेमकं उलट झालं. गेट एवढूच आणि पोट हा एवढं असा. आपल्या धर्मशाला गेटच या रे लानो थोर, इकडून या तिकडून या इकडून या. पैसे न देता बरेच माणसं राहतात. खाली एक जण त्या वारकरी बाबाला म्हणे, ओठ, मी निरंजन शास्त्री महाराजांचा नातेवाईक आहे म्हणे, त्यांच्या गावचा आहे म्हणे, अमुक आहे तमुक आहे. यांना राग आला. म्हणे माझ्या वारकऱ्याला बोलू नको. त्याला खोलीत जागा दिली होती. त्याला म्हटले बस आता तू इथून डिलेट हो, इथं थांबू नको. माझ्या कोणत्याही वारकऱ्याला बोलला नाही पाहिजे. यांनी म्हटलं एखादी थापड मारल गड्या ही मूर्ती. मी असं धकावल्यासारखं केलं. माझ्यात काय ताकद आहे मारायची, पण असं केलं उगा आपलं आणि त्याला इथपर्यंत आणलं. ते असेल कुठेतरी इथं कीर्तनात झोपेल गिपेल असेल ते, आहे की नाही. आहे ते मला माहित आहे. ते गेलं नाही, आहे इथंच आहे. जात नसतात असे लोक, आहे ते तिथं. असं वाईट वाटलं यांना का त्याला बोलू नको राव. नानांचा वारकरी आहे, त्याला बोलू नको. वारकऱ्याला कोणाला बोलू नको. आणखीन एक सांगतो की कोणाचं मन दुखू नका गड्या वारकऱ्याचं. हे पायी आलेले आहे की नाही, मन नका दुखू. वारकऱ्याचं मन दुखलं ना, ज्ञानोबारायांना वाईट वाटते बरं. वारकऱ्याची सेवाच झाली पाहिजे. ही वारी जाऊन कोरोनाच्या नंतरची पहिली वारी. 1 ट्रक भरून बिसलऱ्या आणल्या होत्या.
ते बिसरल्या 5 रुपयाला एक पडली होती त्या काळामध्ये. आम्हाला असं वाटलं 6 रुपयाला देऊ, 7 रुपयाला देऊ. लोक 3 रुपये देत नव्हते त्याचे. बरं 2-2 घेऊन जायचे असे. काय की नाही बिसरला. तुम्हाला माहित आहे बघा, इथं ट्रकचा ट्रकच लावला होता आपण. त्याचं काहीच झालं नाही, उलट घाट्यात घाटा झाला. म्हणजे घाटाही त्याच्यातही घाटा अशा प्रकारचा झाला. तरी हा महात्मा विचार करत नाही. तुम्हाला यश आयुष्य परमात्मा देव. आणि माझी वैयक्तिक अशी अपेक्षा आहे की तुमच्या हातून वारकऱ्यांची सेवा जशी होते तशी कृष्णा महाराजांच्या हातून हो, एवढी प्रार्थना करतो. मला यांच्यापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम आहे आपलं. मायची आण आहे बा, त्याच्यावर एवढं प्रेम आहे का तो मी दिसलो का धावतच येते बाहेरून. असा मिठीच मारते मला. हे दोन्ही लेकरं. म्हणून या परिवारावर आपलं विशेष अशा प्रकारचं प्रेम आहे. विस्तारलेली वाणी याच ठिकाणी थांबतो.